आत्तापर्यंत तुमचं ह्या मतदारसंघासाठी काय मी म्हणतो की एक विशिष्ट समाज घटकांमधनं निर्माण झालेला तो मतदारसंघ जाणवतो असं मी आपल्याला म्हणत नाही, वाटतं. पण तसं पण नाही. मतदारसंघाची लोकसंख्येचा विचार केला तर 50% हिंदू आणि 50% मुसलमान अशी वर्गवारी आहे. आता त्याच्यामध्ये बरेचसे स्थानिक लोक आहेत, माझ्या समाजाची किंवा आगरी समाजाची पण तिथे मंडळी आहेत. तर तुमचं विजन ह्या मतदारसंघासाठी कसं काय राहिलेलं आहे? हा मतदारसंघ 2009च्या आधी जर तुम्ही मतदारसंघात जाऊन विचारलं हा तर रस्ते नावाची गोष्टच नव्हती. अंतर्गत आज रस्ते या नव्हते. मतदारसंघाचे रिअल इस्टेटचा भाव हम्म, हा ठाण्याला पॅरलल चालू आहे या आणि रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे जॉईंट पॅरामीटर हो, ते एकत्रच असतात. ते एकत्र असतात. जर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालं तर तुमचा रिअल इस्टेटचा भाव वाढतो बरोबर. तेव्हाच त्या गोष्टी आणि ते एकमेकांना तुम्हाला पूरक कळव्यामध्ये असतात. आणि मुंबईमध्ये हो. दोन्ही ठिकाणी दिसायला लागलं. निश्चितपणे. तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर हे चांगलं होत चाललंय आणि हम्म. ते चांगले होण्याचे परिणाम रिअल इस्टेटवर दिसतात.